तर थोडं हे चालू केलंय. हो, चालू. थोडी साफ करायचं फक्त पाईप 5 मिनिटं बसता. राहू द्या बाळा. जय भीम, जय शिवराय. आज आपण सिंगापूर येथे दूध व्यवसायामध्ये ज्यांनी कमी अवधीमध्ये चांगल्या प्रकारचं नाव कमवलेलं आहे असे उद्योजक सत्यवान तथा आबासाहेब वाघमारे, आबासाहेब सत्यवान वाघमारे यांच्याशी या व्यवसायाबद्दल बोलणार आहोत. आबासाहेब, जय भीम. जय भीम. आपलं नाव सांगा. आबासाहेब सत्यवान वाघमारे, राहणार सिंगापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आपण हा दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे. आज आपल्या गोठ्यामध्ये किती गाय आहेत? आता सध्या माझ्या गोट्यामध्ये 19 गायी व 5 कालवडी आहेत. या सर्व गायींच्या माध्यमातून सकाळचं आणि संध्याकाळचं असं एकूण मिळून किती दूध आपल्याला मिळतं? माझ्या आता एकूण गोट्यामध्ये 19 गायी आहेत. त्याच्यापैकी माझ्या सध्या 12 गायी चालू आहेत. तर त्या 12 गायींपासून 230 ते 240 लिटर दररोजचे माझे दूध संकलन होत आहे. हा व्यवसाय आपण कधीपासून सुरू केलेला आहे? हा व्यवसाय सन 2022 पासून मी या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. आता आपण सांगितलं 19 गायी आहेत आपल्याकडे. मग या गायीचं कामकाज, गोठ्याचं कामकाज हे कोण पाहतं सगळं? या गोठ्यावर पूर्ण नियंत्रण वगैरे सर्व मी स्वतः माझ्या या गोठ्यावर लक्ष केंद्रित आहे. तरी ह्या व्यवसायामध्ये मी एक भैया म्हणून माणूस ठेवलेला आहे. हे सर्व दुधाचं दूध, चारा म्हणजे दूध काढणं, चारा कटिंग करणं, त्यानंतर कुट्टी करणं, हे सर्व काम गोठ्यातले भैया लोक करतात. बर. आपण आता सांगितलं की आपलं 200 ते 250 रोजचं दुधाचं कलेक्शन आहे. या माध्यमातून आपल्याला रोज किती पैसे मिळतात आणि त्याच्यावर आपल्या ज्या या सर्व गायी, ते गायी आणि गड्यावर आपला रोजचा खर्च किती जातो? दररोजच्या गोठ्याचा सरासरीचा अंदाज पाहिला तर माझं सरासरी 250 ते 250 लिटर दररोजचं दूध संकलन होतं. या दररोजच्या दूध संकलनावर सरासरी मला रेट 37 रुपये ते 38 रुपये मिळतो. या दररोजच्या संकलनामधून मला साधारण 7,500 ते 8,000 रुपये हा दररोजचे रुपये दररोज मिळले जातात. त्यातून खर्च पकडला तर महिन्याला या दुधाचे झाले 2,40,000 रुपये. 2,40,000 रुपये हा माझा मंथली म्हणजे टोटल प्रॉफिट झालं. या टोटल प्रॉफिट मधून साधारण हा पूर्ण प्रोजेक्ट मी SBI च्या अंतर्गत केलेला आहे. हा SBI ह्या बँकेकडून स्टँडअप इंडिया अंतर्गत ह्या व्यवसायाकरता मी 25 लाखाचं लोन घेतलेलं आहे. त्या 25 लाखाच्या लोनला सरासरी महिन्याला मला 30,000 रुपये हप्ता जातो. 2,30,000मधून माझं कटिंग अशा पद्धतीने होतं. साधारण माझा बँकेचा हप्ता पकडला तर बँकेचा हप्ता 30,000 रुपये. चाऱ्याचा खर्च पकडला तर मी 50% चारा हा मी माझ्या शेतीमधून पिकवला जातो. 50% चारा हा मी विकत घेतो. विकतच्या चाऱ्यामध्ये माझा हा ऊस येतो. त्या ऊसाला सरासरी 35,000 ते 40,000 रुपये खर्च होतात. म्हणजे ते 30,000 रुपये, हे 40,000 रुपये, असे 70,000 रुपये झाले. त्यानंतर जो खुराक असेल, गाभण गायचा खुराक असेल, दूधवाल्या गायचा खुराक असेल, इतर मकाबाट असेल, याचा साधारण 55,000 ते 60,000 रुपये हा मंथली खर्च होतो. मग 70,000 आणि 60,000 1,30,000 रुपये झाले. त्यानंतर माझ्या बैयाचा पगार हा साधारण 20,000च्या दरम्यान जातो.
मग 60,000 1,30,000 हे 20,000 1.5 लाख रुपये झाले. आणि साधारण औषध उपचाराचा खर्च पकडला ते 10 ते 15 हजार रुपये ह्या डोक्यावर पाणी दिलं. कारण का माझा पूर्णपणे मुक्त संचार गोटा असल्यामुळे माझा औषध उपचाराचा खर्च हा गोट्यातला पूर्णपणे शून्य प्रकारचा आहे. फक्त मला जो गाई लावण्याला खर्च दिला जातो, गायींवर येलेल्या गायींवर जे काही कॅल्शियम वगैरे जो इतर खर्च केला जातो तोच एक्स्ट्रा खर्च गोट्यामध्ये होतो. साधारण ना महिन्याला मला ह्या व्यवसायामधून 70 ते 80 हजार रुपये नेट प्रॉफिट होतो. मग ह्या नेट प्रॉफिट मध्ये म्हणजे माझ्या बँकेचं वगैरे सर्व नील केलं. बँकेचं ह्याच्यामध्ये पकडलं तर हा व्यवसायामध्ये 200 ते 250 लिटर दूध आपण ह्या व्यवसायामधून महिन्याला मिळत असेल तर कोणत्याही व्यक्तीला 1 लाख रुपये महिना ह्या व्यवसायामधून बाजूला टाकला जातो. आबासाहेब, आपण आता वेगवेगळ्या पद्धती आताच उल्लेख केला की आपले 19 पैकी काही गायी दूध देतात आणि काही देत नाही. परंतु आपण एका गायीवर दूध देणाऱ्या गायीवर किती खर्च येतो आणि भाकड गाई किंवा जे गाभण गाई तिच्यावर किती खर्च येतो? एका गायीचं आपण जर पकडलं, ऍव्हरेज पकडलं तर जर आपल्या येलेल्या आपली समजा गाय पहिल्यांदा येते तर साधारण तिने जर एका वर्षाला एका येताला वर्षाला म्हणण्यापेक्षा एका येताला 5,000 ते 5,500 लिटर दूध दिलं तरच गाय आपल्या ते गोट्यामध्ये आपल्याला सांभाळायला परवडते. कारण का 5 ते 5,500च्या ऍव्हरेजची जर गाय म्हणली तर त्या गायचा पूर्ण खर्च म्हणलं तर साधारण त्या गायीने ना 5 ते 5,500 ऍव्हरेज दूध आपल्याला दिलंच पाहिजे तरच आपल्याला ती गाय गोट्यात सांभाळायला परवडते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य कसं काय तर तुम्ही प्रत्येक गायची वेगवेगळी सरासरी काढू शकत नाही. कारण का आपल्या गोट्यामध्ये ना माझ्या गोट्यामध्ये 19 गायी आहेत. 19 गायीमध्ये काही गाय 18 लिटर दूध देतात, काही 22 लिटर दूध देतात, काही 24 लिटर दूध देतात, काही 17 लिटर दूध देतात. त्यांच्या ऍव्हरेज प्रमाणे दूध असतं. पण आपण जर वैयक्तिक एका गायचं ऍव्हरेज काढण्यापेक्षा आपण जर गोट्याचं ऍव्हरेज काढलं, गोट्याच्या मध्ये जर वार्षिक दुधाची जर सरासरी ठेवली तर आपल्याला महिन्याला 200 ते 250 लिटर दूध 200 एवढ्या मोठ्या गोट्यामध्ये एवढ्या जर मॅनेजमेंट मध्ये सांभाळायचं म्हणलं तर 200 लिटर दूध असलं तरच हा व्यवसाय परवडू शकतो. 200च्या आतमध्ये दूध आलं तर काही खर्च आपल्याला हा अंगावर सांभाळला जातो. कारण का दुधाचा ऍव्हरेज पकडला, दुधाचा रेट पकडला, चाऱ्याचा ऍव्हरेज पकडलं, चाऱ्याचा रेट पकडला तर हे प्लस मायनसच्या गोष्टी होऊ शकतात. साधारण ना 200 प्लस लिटर दूध असलं सरासरी तरच हा गोटा आपल्याला परवडला जातो. ठीक आहे आबासाहेब, आपण सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहात. या व्यवसायाकडे आपण कसं वळला, यापूर्वी आपण काय करत होता याबाबत थोडस सांगा. सुरुवाती माझी पार्श्वभूमी सांगितली तर मी हा व्यवसाय तर माझा काही काडीचाही संबंध नव्हता. हा व्यवसायामध्ये मी एक 12वी नंतर ITI वगैरे हा व्यवसाय केलेला आहे. ITI नंतर काही महिने कंपनीमध्ये काम केलं. माझ्याशी SBI बँकेशी माझा चांगला संपर्क आला आणि मी ह्या व्यवसायामध्ये उभं राहायचं म्हणलं तर पूर्ण दुवा मला मी SBI बँकेला देऊ शकतो. SBI बँकेचे मॅनेजर साहेब सुरेश साहेब ओबोसले साहेब ह्यांच्या मार्गदर्शनासाठी मी ह्या व्यवसायामध्ये पहिलं पाऊल टाकलं. ते पाऊल कशा पद्धतीने टाकलं त्याचा थोडक्यात मी सारांश तुम्हाला सांगतो. तर ह्या व्यवसायामध्ये साहेबांची आमची भरपूर विषयावर चर्चा व्हायची. म्हणजे ते आज माझ्याकरता देव माणूस आहे सुरेश साहेब भोसले साहेब. तर त्या साहेबांनी मला सांगितलं आबासाहेब तुम्ही काहीतरी करा, काहीतरी करा, तुमच्याकडे एवढी चांगली शेती आहे सर्व आहे पण ह्याच्यातून जर शेतीचा ताळमेळ बघितला तर आपल्या कुटुंबाचा ताळमेळ बघितला तर ह्याच्यामध्ये कुठेच आपला ताळाबंद बसला नाही. मग सरांनी सांगितलं तुम्ही असा व्यवसाय करा की त्या व्यवसायामधून तुम्हाला काहीतरी आपल्याला चांगल्या पद्धतीने तुमचं नाव पण होईल, तुम्हाला उत्पन्न पण चांगल्या पद्धतीने मिळेल. तर माझे सहकारी एक अमोल जगताप साहेब यांच्या माध्यमातून मी ह्या अमोल जगताप साहेबांनी सांगितलं की साहेब माझ्याकडून अशा पद्धतीने अशा दूध व्यवसाय मी करतो, मी अशा पद्धतीने हे उत्पन्न काढतो. अमोल साहेबांच्या एक दिवशी मी त्यांचा गोटा पाहायला गेलो. त्या गोट्यातून त्यांनी सांगितलं मी महिन्याला 1 लाख रुपये घेतो. मग मी पण एक विचार केला की अमोल सरांसारखं आपल्याकडे पण शेती, आपल्याकडे पण पाणी, आपल्याकडे पण आपण चाऱ्याचं नियोजन करू शकतो. आपण जर थोडं बदललं तर ह्याच्यामध्ये आपली नक्कीच प्रगती होईल, आपल्या कुटुंबाची प्रगती होईल. ह्याच्या साधारण मी त्यांचा गोटा पाहिला. त्यांचा गोटा पाहिल्यावर योगायोग असा की साहेबांनी पण मला ऑफर दिली साहेब आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही ह्या व्यवसायामध्ये पदार्पण करा म्हणून. तर माझ्याकडे काहीच नव्हतं. मग काय केलं साहेबांनी सांगितलं असं स्टँड अप इंडियाच्या अंतर्गत 25 लाखाची मी तुम्हाला फाईल मंजूर करून देतो. तर साहेबांनी मी एवढं मोठं लोन म्हणलं की एक दबावच आला. पण साहेबांनी सांगितलं मी आहे तुम्ही घाबरू नका. तर पहिल्यांदा काय केलं मला साहेबांनी 8 ते 10 दिवसामध्ये माझं 25 लाखाची स्टँड अप इंडियाच्या अंतर्गत DIC अंतर्गत सबसिडीची फाईल एक मला 25 लाखाची फाईल करून दिली. त्याच्यानंतर आम्ही काय केलं हा व्यवसायाला सुरुवात करायच्या वेळेस मग पहिल्यांदा आम्ही भूमिपूजन केलं ह्या व्यवसाय म्हणजे काही व्यवसाय निवडू आता तर मग आम्ही विचार केला की गाई गोठ्याचा व्यवसाय करायचा आहे.
गाई गोठ्याचा व्यवसाय करायच्या संदर्भात आम्ही आमची अमोल सर वगैरे साहेब आम्ही थोडी चर्चा केली या विषयावर. या विषयावर चर्चा करताना मी दररोज म्हणजे साधारण बँकेतून येताना दररोज 2 लिटर दूध विकत घेऊन येत होतो. मग विषय असा झाला की साहेबांना म्हणून आपण हे व्यवसायाचं करायचं, मग त्याला मार्गदर्शन कसं पाहिजे, त्यानंतर गोठा कसा पाहिजे, गोठ्याचं नियोजन कसं पाहिजे, गायी कशा पाहिजे, याचा मला कसलंच नॉलेज नव्हतं. मग सरांच्या मार्गदर्शनाखाली, अमोल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक जागा निवडली. त्या जागेत आम्ही सुरुवातीला साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि 8 दिवसामध्ये आम्ही एका दिवशी 14 गायी खरेदी केल्या. म्हणजे मला सांगायचं एक अभिमान वाटतो की आमच्या पंचकृषीमध्ये एका दिवशी 14 गायी खरेदी करणारा पहिला व्यक्ती मी. माझ्याकडे 1 लिटर दूध नसताना मी 14 गायी खरेदी करून पहिल्या दिवशी तो मुहूर्त होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला मी माझ्या पहिल्या डेअरीला 2 कॅन्डाने सुरुवात करून 200 लिटर दूध मी माझ्या पहिल्याच ह्याच्यामधून केलं. जिद्द चिकट, त्यावेळेस माझ्याकडे चारा नव्हता, बया नव्हता, काय नव्हता. जिद्द चिकाटी नारळाच्या झाडाला त्यावेळेस म्हणजे ह्या व्यवसायात मी ज्यावेळेस पदार्पण केलं तर आजूबाजूचे लोक माझ्या गायी माझा गोठा पाहायला यायचे. त्यावेळेस माझ्याकडे गोठा पण नव्हता, गायी गोठा पाहायला यायची तर मला हसायची की हा काय व्यवसायामध्ये पडला. आम्ही एवढ्या वर्ष व्यवसाय करून पण आम्हाला एक गाय सांभाळता येणार आणि एका दिवशी 14 गाय आणणं हे शक्य आहे. पण माझ्याकडे पण म्हणजे मला एक काय माहिती दैव शक्ती, चांगल्या लोकांची सहकार्य, चांगल्या लोकांची साथ, ह्या व्यवसायामधून मी पदार्पण करता करता 200-250 लिटर टप्पा पार केला. त्याच्यामधून अमोल सरांच्या सहकार्याने, बँकेच्या सहकार्याने, अमूल डेअरीचे मॅनेजर साहेब त्यांचे संदीप दादा शितोळेंचे कॉन्टॅक्ट करून त्यांनी मला 6 महिन्यामध्ये एका ब्रँडेड कंपनीची, अमूल कंपनीची डेअरीची एजन्सी मला चालवायला दिली. आणि ह्या व्यवसायामध्ये लोकसंपर्क वाढला, सर्व वाढलं आणि ह्या व्यवसायात मी अशा पद्धतीने पदार्पण करून आज माझ्याकडे सध्या माझ्या डेअरीवर 1000 ते 1200 लिटर बाहेरून संकलन येतं. माझं स्वतःचं संकलन 250 ते 250 लिटर आहे. बरं, आपण आता सांगितलं की आपलं रोजचं 250 ते 250 लिटर दूध संकलन आहे. हे दूध संकलन पूर्वी तुम्ही दुसऱ्याच्या डेअरी घालत होता, बरोबर बरोबर. त्यानंतर स्वतःची डेअरी असावी ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? स्वतःचे काय होतं सर, ज्यावेळेस आपण बाहेरच्या डेअरीवर दूध घातलं ते पण आमचे सहकार्य होते डॉक्टर होले साहेब. त्यांच्या सहकार्यातून मी ही गायी खरेदी, गायींचं संगोपन, गायींना कोणते प्रॉब्लेम, ते व्हेटनरी डॉक्टर असल्यामुळं त्यांचं मला सहकार्य चांगलंच राहिलं. त्याच्याबरोबर माझे सहकारी मित्र ताकले डॉक्टर यांच्या सहकार्याने मी या व्यवसायामध्ये पदार्पण केलं. पण त्या डेअरीवर दूध घालत असताना ती डेअरी साधारण अमूल कंपनीची डेअरी होती. ती साधारण माझ्यापासून 1-3 किलोमीटर होती. तर मी सरासरी एक अंदाज घेतला की अंदाज घेतल्यानंतर आपल्याला तो ट्रान्सपोर्टचा वगैरे तो खर्च आपला वाढतोय. आणि दुसरा विषय असा की आपला एवढा मोठा व्यवसाय होता की माझे स्वतःच 200-250 लिटर दूध स्वतःचं होतं. त्यानंतर 6 महिन्यात आपलं पंचकृषीमध्ये एक चांगले व्यवसाय म्हणून नाव झालं होतं. हे ज्यावेळेस अमूल डेअरीचे चेअरमन संदीप दादा शितोळे यांनी पाहिलं, ते स्वतः माझ्या घरी आले. स्वतः घरी आल्यावर मला ऑफर टाकली की आबासाहेब तुम्ही स्वतःच एवढं चांगलं संकलन आहे, तुम्ही आमच्या बरोबर काम करा. पण त्यावेळेस मी एक दादाला एक शब्द टाकला होता की दादा, हा व्यवसाय करायच्या वेळेस मी आता ह्या व्यवसायामध्ये म्हणजे साधारण 12 लाख रुपये करून मी 15 गायींमध्ये हा व्यवसाय सुरू झालाय. पण मी जर तुमच्या बरोबर काम करायचं म्हणलं तर मला ही पूर्ण यंत्रणा उभे करायचे मला 8 ते 10 लाख रुपये लागणार आहे. आणि मी जर त्या व्यवसायामध्ये म्हणजे डेअरी व्यवसाय जर 8 ते 10 लाख रुपये लावले तर ह्याच्यामध्ये मला प्रॉफिट काय मिळणार आहे. आणि मी तेच जर पैसे माझ्या दूधधंद्यामध्ये लावले तर महिन्याला मी लाखो रुपये घेऊ शकतो. हे दोन्ही गोष्टी मी दादाला पटवून दिल्या. तर त्या दादांना मान्य केल्या. मग मी दादांना एक शब्द टाकला अमूल डेअरी घ्यायचे, दादा मी हा व्यवसाय तुमच्या बरोबर करू शकतोय, पण पहिल्यांदा मला ओपनिंगला कूलर पाहिजे ह्याच्यामध्ये. त्यानंतर माझं जे दूध उत्पादक माझ्याकडे येणार आहेत ते दूध उत्पादक माझ्या बँकेला यायचेच पाहिजे. म्हणजे मला जसं बँकेने सहकार्य करून लोन घेतलं तसं त्या लोकांना पण बँकेचं सहकार्य पाहिजे, त्या लोकांना पण लोन दिलं पाहिजे, ते लोक पण माझ्यासारख्या व्यवसायामध्ये उभं राहिले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आधी दादांनी मान्य केल्या. म्हणून मी या व्यवसायामध्ये पदार्पण टाकून 6 महिन्यामध्ये मी अमूल सारख्या एका ब्रँडेड कंपनीच्या बरोबर काम करायला सुरुवात केली. तर आता आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या डेअरीवर सकाळ संध्याकाळ किती दुधाचं संकलन होते? साधारण आपल्या डेअरीवर सकाळ संध्याकाळ 1100 ते 1200 लिटरचं संकलन होते. मग आपला गोठा सोडून डेअरीचं उत्पन्न निव्वळ आपल्याला नफा किती मिळतो?
हा डेअरीचं उत्पन्नाचा नफा सांगायचा आणि गोट्याचा ताळमेळ सांगायचं म्हणलं तर ह्या व्यवसायामधून मला मी प्लस मध्ये काय डेअरीमध्ये डेअरी नाही चालवली आणि चालवली तर प्लस मायनसचा मी थोडा हिशोब केला याच्यामध्ये तर साधारण आम्हाला ना आता कंपनीकडून ₹1.5 कमिशन मिळतंय ₹1.5 कमिशन मिळतंय म्हणजे माझं समजा सरासरी 1000 लिटरचं दूध पकडा वार्षिक मंथली सरासरी पकडली तरी म्हणजे दिवसाला मला ₹1,500 मिळतात ह्या व्यवसायामध्ये म्हणजे मंथली झाले माझे ₹45,000 ₹45,000 मंथली झाले त्या मंथली व्यवसायामधून मला साधारण 4 ते 5 हजारात मंथली लाईट बिल येते ₹5,000 भाडं पकडलं म्हणजे डोक्यावर पाणी गेलं तर डोक्यावर पाणी गेलं तरी माझा ₹10,000 तिथला खर्च होतोय ₹10,000 वैयक्तिक माझा म्हणजे रोज सोडला तरी ना तरी ₹10,000 तिचा खर्च होतोय मग त्या व्यवसायातून मला ₹30,000 मिळतात पण मला जर नेट प्रॉफिट म्हणलं तर त्या व्यवसाय मी हा व्यवसाय म्हणजे का करतो की ह्या डेअरी व्यवसाय की माझे जे गोट्याचा खुराक आहे तो माझ्या कमिशन मधून तो खुराक निघतोय हा माझ्या गोट्यावरचा एक प्लस पॉईंट आला आणि दुसरा माझा काही की मी डेअरी चालवल्यामुळं ज्या व्यक्तींकडे म्हणजे आता पंचक्रोशीमध्ये विचार करा मला सिंगापूर वाघापूर गुरोळी आणि पारगाव वनपुरी उदायच्यावर ह्या भागातून पण मला दूध येते आता म्हणजे विचार करायचं म्हणलं तर एका ब्रँडेड कंपनी बरोबर आम्ही काम करतोय ब्रिटन सारख्या ब्रँडेड कंपनी बरोबर आम्ही हा व्यवसाय करतोय ह्याच्यामध्ये आमच्या गावड्याला रेट चांगला मिळतोय आणि माझ्यासारखे कितीतरी दूध उत्पादक व्यावसायिक ह्या धंद्यामधून तयार झाले त्याच्यात आपल्याला सर्वात मोठं समाधान आहे म्हणजे जे व्यक्ती पहिले शेती करत होते तर ह्या व्यवसायात माझ्याकडे बघून ह्या व्यवसायाचं महत्व त्याला पडलं हे डायरेक्ट त्यांनी बायप्रूफ ज्या प्रात्यक्षिक वगैरे सर्व पाहिली त्याच्यामधून हा जास्तीत जास्त लोक या व्यवसायाकडे वळायला गेली त्याच्यात आपल्याला मोठा बेनिफिट आहे हा जो आपला ओपन गोठा आहे खुला गोठा त्या खुल्या गोठ्यात किती क्षेत्रामध्ये आहे आपला साधारण 30 गुंठ्याच्या मध्ये साधारण ओपन क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये माझं युनिट अशा पद्धतीने की सुरुवातीला माझ्या गोट्यामध्ये एंट्री केली तर माझं वासरांचं युनिट आहे म्हणजे ह्या गोट्यामध्ये ज्या काय कालवडी तयार होत्याल त्या पहिल्यांदा माझ्या त्या युनिटमध्ये जात्याल त्यानंतर दुसरं युनिट आहे माझा मुरगास करता मी एक बंक सिस्टीम बनवलेली आहे पण आपल्या इथं काय होतं 12 महिने पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे मी दरवर्षी 30 ते 40 टन मुरगास बनवतो पण मी माझी एक सिस्टीम होती की बंकर मध्ये मुरगास बनवायचा पण ती सिस्टीम काय आपल्याला अजून मी हे केलेली नाही मी फक्त बॅगेमध्ये मुरगास बनवतोय त्यानंतर तिसरा विभाग आला माझा दुधावरच्या गायांचा त्यानंतर गोटा आणि एक ज्या आठवण्याला गाय असतात किंवा त्या हे असतात येलेल्या गायांचं त्यांचं असं पद्धतीने आपलं युनिट आहे गोठ्यामध्ये साधारण 5 एकर मध्ये आपलं सगळं गोठ्याचं युनिट चालेल युनिट चालू आहे हे होते आबासाहेब सत्यवान वाघमारे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आज बौद्ध तरुण सुद्धा व्यवसायाकडे वळालेला आहे आणि कुठलाही या व्यवसायाबद्दल कुठला अभ्यास नसताना सुद्धा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज आबासाहेब वाघमारे यांनी आजच्या सर्व तरुणांना एक वेगळा आदर्श दिलेला आहे या डेअरीच्या माध्यमातून गोठ्याच्या माध्यमातून जवळजवळ 1 लाखाच्या पेक्षा जास्त प्रॉफिट ते या ठिकाणी मिळवतात त्याचप्रमाणे या गाईच्या गोठ्यामधून जे खत निर्माण होते त्या खताचा सुद्धा त्यांना वेगळा फायदा होतोय अशा स्वरूपात जर आपण कुठलाही व्यवसाय प्रामाणिकपणे जिद्दीने आणि चिकाटीने केला तर निश्चितपणे आपल्याला यशापर्यंत आपण पोहोचू शकतो हा संदेश आज आबासाहेब वाघमारे यांनी या तालुक्यातील तमाम तरुणांना दिलेला आहे धन्यवाद आबासाहेब जय भीम